नमस्कार अमरावती. धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. कर्जमाफीतील जाचक अटी, सिबिल स्कोरची अट आणि प्रोत्साहन अनुदानाच्या रखडलेल्या रकमेविरोधात काँग्रेसच्या वतीने जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले 60,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान तात्काळ खात्यात जमा करावे, सिबिल आणि हमीपत्राची अट रद्द करावी, तसेच कर्जमाफीची प्रक्रिया सुलभ करावी, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या. आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन दिले. मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. खोडकर यांच्या एक नावाने महाराष्ट्र सरकारने जे कर्जमाफी सरकारने दिलेली आहे त्यामध्ये 2 लाखापर्यंतची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन माननीय मुख्यमंत्री यांनी अधिवेशनामध्ये दिलं. परंतु नंतर ज्या अटी शर्ती आता लोकांमध्ये दिसत आहे की OTS ज्या राष्ट्रीयकृत बँका आहे त्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक, SBI अशा विविध प्रकारच्या राष्ट्रीयकृत बँका आहे. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहे त्या शेतकऱ्यांच्या कर्जामध्ये OTS करण्यात येत आहे. म्हणजे जर 2019-20चं जर कर्ज असेल तर 45% रक्कम ही शासन भरण आणि उर्वरित रक्कम ही 65% रक्कम ही बँक भरण. त्यामुळे त्यामध्ये असं दिसते की जे प्रमाणपत्र भरून घेतलं जात आहे बँकेमार्फत शेतकऱ्यांचे हमीपत्र, की त्याच्यामध्ये जर तुम्ही कर्जमाफीशी संलग्नित असाल आणि कर्जमाफी तुम्ही बसले असाल तर बँक अटी शर्तीला अधीन राहून एक फॉर्म भरून घेत आहे आणि महाराष्ट्र बँकेने असे फॉर्म भरणं सुरू केलेले आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांची ज्याचं शेतकऱ्यांचं सिव्हिल हे खराब होईल आणि यामुळे शेतकऱ्यांना जो पुढील त्यांच्या मुलांचा शैक्षणिक शिक्षणासाठी जर एखादं कर्ज काढायचं राहिलं किंवा घरासाठी कर्ज काढायचं राहिलं तर त्यांना कर्ज मिळण्यासाठी त्रास होईल. या जर शासनाला जर 100% कर्जमाफी करायची होती आणि 2 लाखापर्यंत कर्जमाफी करायची होती तर शासनाने हा जो बँकेशी करार केला आणि एक तो ठराव झालेला आहे शासनासोबत की ठरावामध्ये सरळ 19-20, 21-22, 22-23, 23-24, 24-25 पर्यंतच्या गाईडलाईन्स त्याच्यामध्ये दिलेल्या आहे आणि त्याचे पर्सेंटेज ठरवून दिलेले आहे बँकेने आणि शासनाने किती पैसे भरायचे हे सर्व त्याच्यामध्ये असताना असं शासनानं शेतकऱ्याची 100% फसवणूक केलेली आहे. आणि या भागाचे आमदार प्रताप अडसळ यांनी अधिवेशनामध्ये जर हा विषय मांडला असता आणि शासनाच्या चूक लक्षात आणून दिली असती लोकप्रतिनिधी म्हणून तर हा विषय आज आला नसता. मुक्ती अशा गोंडस नावाखाली एक OTS म्हणजे वन टाइम सेटलमेंट योजना या सरकारने चालू केली आहे. सर्व शेतकऱ्यांना सांगितलं जात आहे की त्यांची कर्जमाफी केल्या जात आहे. 2 लाखाच्या वरवाल्या शेतकऱ्यांसाठी काही अटी आहे, 2 लाखाची कमी असेल तर त्याच्यासाठी वेगळ्या अटी आहे. मात्र ही संपूर्णपणे कर्जमाफी नसून एका प्रकारची वन टाइम सेटलमेंट बँकांसोबत केल्या जात आहे. सर्व बँका शेतकऱ्यांकडनं हमीपत्र भरून घेत आहे की आम्ही या OTS स्कीमसाठी तयार आहोत. मुळात असं हमीपत्र भरून दिल्यावर आणि OTS स्कीम मधनं कर्जमाफी करून घेतल्यावर त्या शेतकऱ्याचा सिबिल स्कोअर जो आहे हा खराब होणार आहे. एकदा सिबिल स्कोअर खराब झाला तर उद्या त्या शेतकऱ्याला त्याच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी कर्ज घ्यायचं असलं किंवा शेतीमध्ये कुठली इन्व्हेस्टमेंट करायची असली, ट्रॅक्टरसाठी कर्ज घ्यायचं असलं, कुठल्याही प्रकारचं कर्ज घ्यायचं असलं तर त्याला अडचण येणार आहे, त्याला ते कर्ज घेता येणार नाहीये. मात्र या आधी ज्या कर्जमाफ्या झाल्या त्यावेळी ना कुठल्या शेतकऱ्यांना कधी आधार लिंक करावं लागलं, ना लाईनीत उभं राहावं लागलं, ना OTSचं हमीपत्र भरावं लागलं. अशा परिस्थितीत आमच्या काँग्रेस पक्षाचं हे प्रमुखपणे म्हणणं आहे की ही खोटी कर्जमाफी आहे. सरकारने या ज्या OTSच्या अटी याच्यामध्ये टाकल्या आहे त्या मागे घ्यावा, संपूर्णपणे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि जे शेतकरी मागच्या अनेक वर्षापासून नियमित कर्ज भरत आले आहे त्यांना तातडीने 2 लाखाचे अनुदान देण्यात यावे. महाविकास आघाडीचं सरकार असताना शेतकऱ्यांना हे अनुदान सुरुवात देण्यात आली होती. पहिल्या यादीतल्या शेतकऱ्यांना अनुदान दिलं, नंतर ते सगळं गुवाहाटीचं प्रकरण झालं, सरकार पडलं आणि त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना भाजपच्या सरकारने कुठलंही रेग्युलर कर्जदारांना ते अनुदान दिलं नाही. आमची मागणी आहे की प्रामुख्याने आता जे लोक रेग्युलर कर्ज भरत आहेत त्यांना पण या धर्तीवर अनुदान देण्यात यावं आणि जसं सांगितलं OTSची अट जी आहे ही रद्द करण्यात यावी. मागण्या पूर्ण न झाल्यास तुमचा आंदोलनाचा पुढचा टप्पा काय? आम्ही या मागण्या आज चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर तिन्ही ठिकाणी काँग्रेस कम्युनिटीच्या वतीने तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलं आहे. जर का या मागण्या पूर्ण होणार नसतील आणि शेतकऱ्यांच्या तक्रारी अशाच येत राहिल्या तर आम्ही आणखी तीव्र आंदोलन अमरावती कलेक्टरवर करू.
शेतकऱ्याच्या सन्मान में, कांग्रेस पक्ष मैदान में, शेतकऱ्याच्या सन्मान में कांग्रेस पक्ष मैदान में संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे.